जाणवतं. तुम्ही कितीही सेलिब्रिटी व्हा, घरी आल्यानंतर जेव्हा आमची आई म्हणते घे पानं वाढून, तेव्हा मला असं वाटतं की हे कमावलेलं सगळं संपलं, आपण मुळात हे आहोत. धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. आज तुमच्या घरात जर तुम्हाला काही मुलांना सल्ला द्यायचा असेल तर तो या ओळीमध्ये आहे असं मला वाटतं. तुम्ही नीट ऐका. आई आणि मुलाचा हा संवाद आहे की धपाधप पाय आपटत एक लेकरू घरी आलं, वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं. तिने सांजेची वेळ, रात्र झाली नव्हती, आई अशीच देवासमोर दिवा लावित होती. जगासमोर जे चालत नव्हतं ते घरामध्ये मध्ये मात्र चाललं. बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं. म्हणाला, खोटारडी आहेस तू आई, खोट्या मार्गावर चाललीस, आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोललीस. आशीर्वाद देताना काय म्हणतेस की माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही. आईपासून काय लपतंय? तिच्या लक्षात आलं. तिने बाळाला घोटभर पाणी प्यायला दिलं. हुंदक्यांमधून वाट काढत पाणी पोटात गेलं. आई म्हणाली, आता सांग तुला काय झालं? तो म्हणाला, लोक आई विचित्र झालेत फार, सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार. त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात, जाणवतं मला माझ्यावरती ते खूप खूप जळतात. बरं, माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ, मी पुढे जातोय ना माझा का पोटात यांच्या कळ? बरं, वाईट याचं वाटतं की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलाय. आई म्हणाली, बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला. मी तुला काय झालं म्हणाले, तू त्यांचा त्रास सांगितला. सोडून दे ना, तुझ्यावरती ते रुसतायत का हसतायत, कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्याच डोळ्यांना दिसतायत. त्यामुळे तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर. तुझ्या अपयशाची लोक पाहतायत, ती सगळी स्वप्ने खोटी कर. दुसऱ्यांची रेघ पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर. आणि हे केलंस तर तुझं खरंच काही अडणार नाही. आणि आई आजही तेच म्हणेल, माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. आईच्या तोंडी देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला. तर मुद्दा हा की आज स्पर्धेमध्ये